नमस्कार. लोकमान्य सेवा संघाच्या श्री वा फाटक ग्रंथालयातर्फे आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमात व्यासपीठावरील मान्यवरांचं आणि सभागृहातील श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत. दर महिन्याला लोकमान्य वाचक कट्टा हा उपक्रम श्रीधर वासुदेव फाटक ग्रंथालयातर्फे होत असतो, ज्याच्यामध्ये वाचक आपल्याला आवडलेल्या पुस्तकांवर बोलतात आणि त्या पुस्तकांचा परिचय उपस्थित श्रोत्यांना करून देतात. या उपक्रमामध्ये अधूनमधून आपल्याला अशीही संधी मिळत असते की विविध क्षेत्रातल्या मान्यवर व्यक्तींनी आपण स्वतः लिहिलेल्या पुस्तकावर त्याबद्दलचं मनोगत किंवा त्या पुस्तकाची माहिती आपल्याला सांगावी आणि अशीच सुसंधी आज आपल्याला प्राप्त झालेली आहे. आज आपल्या भेटीला आले आहेत बॉलिवूडमधील यशस्वी ध्वनिमुद्रक श्री अविनाश ओक. अनस्पूलिंग मेमरीज, द साऊंड्स अँड म्युझिक ऑफ माय लाईफ या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी आपला ध्वनिमुद्रण क्षेत्रातील प्रवास उलगडला आहे आणि या पुस्तकाचं सुंदर मराठी भाषांतरसुद्धा आता उपलब्ध झालेलं आहे, ज्याचं नाव आहे नादस्मृती उलगडताना. हे पुस्तक म्हणजे एका निष्णात ध्वनिमुद्रण तंत्रज्ञाचं आत्मकथन आहे. आता पुस्तकाबद्दल मी काही फार सांगत नाही, कारण मुलाखतीतून आपल्याला सगळ्यांना ते समजणारच आहे. श्री अविनाश ओक हे 1973 साली पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून साऊंड इंजिनिअरिंगची पदवी सुवर्ण पदकासह प्राप्त करून या क्षेत्रात आले. त्यानंतर त्यांचा सुरेल प्रवास लोकेशन साऊंड इंजिनियर, डबिंग इंजिनियर इथपासून सुरू होऊन 1974 पासून दीर्घकाळ त्यांनी वेस्टर्न आउटडोअर या प्रथितयश रेकॉर्डिंग स्टुडिओत काम केलं. त्यांच्या कामात सिनेमा, प्रायव्हेट अल्बम्स, जाहिराती, कॉर्पोरेट व्हिडिओज इत्यादी विविध रेकॉर्डिंगचा समावेश आहे. आपली गुणवत्ता वाढवण्यासाठी इंग्लंडमधील प्रोफेशनल साऊंड इंजिनिअरिंगचा कोर्सही त्यांनी पूर्ण केला. आता ते ऑडिओ इंजिनिअरिंग सोसायटी ह्या जागतिक संस्थेचे मानद सभासद आहेत आणि त्या संस्थेच्या भारतीय शाखेचे संस्थापक सदस्य आहेत. आता ह्या क्षेत्रात एवढा दीर्घकाळचा अनुभव आणि ध्वनिमुद्रणाचं तंत्र कसं विकसित होत गेलं याची इतकी माहिती त्यांच्याजवळ आहे की या क्षेत्रात नव्याने प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपलं हे सखोल ज्ञान ते गेली 30 वर्ष देत आहेत. अर्थातच साऊंड इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. त्यामुळे मी एवढंच सांगते की आजच्या त्यांच्या मुलाखतीतून आपण नक्कीच ध्वनिमुद्रण या वेगळ्या क्षेत्रातील समृद्ध अनुभव ऐकणार आहोत. आता आपल्याला सर्वसामान्य माणसांनासुद्धा असा अनुभव असतोच की आपल्या स्मृतिकोशात अनेक नाद साठवलेले असतात. मग नादाच्याच क्षेत्रात एवढा अनुभव घेतलेल्या अविनाशजींच्या नादस्मृती विलक्षण असणार हे नक्कीच. त्यामुळे आपण सगळे त्या ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहोत. श्री अविनाश ओक यांचं स्वागत फळपरडी देऊन करण्याची विनंती मी ग्रंथालय शाखेचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भट यांना करते. धन्यवाद. श्री अविनाश ओक यांच्याशी संवाद साधण्यास तशीच तोलामोलाची व्यक्ती आज आलेली आहे. गायिका, संशोधिका, लेखिका, प्राध्यापिका अशी विविधांगी ओळख असलेल्या डॉक्टर मृदुला दाढे.
इथल्या श्रोत्यांना आठवत असेल की त्यांच्या रहे ना रहे हम या पुरस्कारप्राप्त पुस्तकाचं प्रकाशन इथेच झालं होतं आणि त्यावेळी त्यांची सुमधुर गाणीही आपण ऐकली होती. त्यांची संगीत कारकीर्द तब्बल 40 वर्षांची आहे. स्मरणयात्रा, स्वरांकन, अक्षय गाणी, सरीवर सरी, ओंकार स्वरूपा अशा यशस्वी कार्यक्रमांचं सादरीकरण, चित्रपटांसाठी पार्श्वगायन, दूरदर्शन व आकाशवाणीवर सातत्याने कार्यक्रम या साऱ्यातून आपल्याला त्यांनी श्रवणानंद दिला आहे. त्याखेरीज अत्यंत अभ्यासू लेखिका व संशोधिका ही त्यांची वेगळी ओळख. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स अशा वृत्तपत्रांमधून आपण त्यांचं संगीतविषयक लालित्यपूर्ण लेखन नेहमीच वाचत असतो. पण विशेष म्हणजे हिंदी चित्रपटातील प्रयोगशील संगीतकार या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी PhD पदवी प्राप्त केली आहे. आपले शोधलेख त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमधूनही सादर केले आहेत. तसंच संगीत क्षेत्रात PhD करणाऱ्या संशोधकांना मार्गदर्शक म्हणूनही त्या कार्यरत आहेत. त्यामुळे संगीतासारख्या कलेत एक गायिका म्हणून म्हणजे परफॉर्मर म्हणून आणि शिवाय अध्यापक असा दुर्मिळ संयोग त्यांच्यात पाहायला मिळतो. स्वरानंद प्रतिष्ठान, चतुरंग प्रतिष्ठान अशा मान्यवर संस्थांकडून त्यांचा गौरव झालेला आहे. स्वतः घेत असलेला स्वरानंद आपल्यासारख्या रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि श्रोत्यांची विशेषतः चित्रपट संगीताची जाण वाढवण्यासाठी त्या जे कार्यक्रम करतात त्यातून त्या जाणकार रसिकांनाही घडवत आहेत. काही कार्यक्रमांची नावं अमरलता, साहिरनामा, याद न जाए ही तुम्हाला परिचित असतीलच. आणि असे हे कार्यक्रम आणि त्यांचं लेखन अभ्यासकांनासुद्धा उपयुक्त वाटतं. तर अशा या विदुषी आज ध्वनिमुद्रण क्षेत्रातील मातब्बर अशा अविनाश ओक यांना बोलतं करणार आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत. आता त्यांचं स्वागतही फळपरडी देऊन करतील ग्रंथालय शाखेचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भट. धन्यवाद. मूळ इंग्रजी पुस्तकाचं मराठी भाषांतर नादस्मृती उलगडताना हे ज्यांनी केलं ते श्रीपाद सहस्रबुद्धेसुद्धा आज इथे येणार होते. आले आहेत का? जरा उभं राहा म्हणजे समोर दिसेल. त्यांच्याबद्दलही 4 शब्द सांगते. गेल्या 50 वर्षातील ध्वनिमुद्रण तंत्रज्ञानातील बदलांचा आलेख असलेलं हे पुस्तक आणि त्याचा अनुवाद श्री सहस्रबुद्धे यांनी तितकाच लयबद्ध असा केला आहे. कारण ते सुद्धा साहित्य, संगीत, कला यांची जाण असलेले आणि उत्तम मराठी लिहिणारे लेखक आहेत. त्यांचा स्वतःचा शब्दकळा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. त्याशिवाय ते सुंदर बासरीही वाजवतात, छान चित्र काढतात, स्वतःच्या घरच्या गणपतीची सुरेख मूर्तीही बनवतात. तर असे हे कलाप्रेमी श्रीपाद सहस्रबुद्धे आपल्या कलाप्रेमामुळेच या नादस्मृतींच्या प्रेमात पडले असावेत व त्यामुळे त्यांनी अगदी मुळात मराठीतच लिहिलेलं पुस्तक वाटावं असा रसाळ प्रवाही अनुवाद केला आहे. तेव्हा त्यांचंही स्वागत. हेडविक मीडिया हाऊसतर्फे या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे. भविष्यकाळातील ध्वनिमुद्रण तंत्रज्ञानाच्या अभ्यासकांसाठी एक विश्वासार्ह दस्तावेज उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रकाशकांचंही अभिनंदन. आता मी मुलाखतीची स्तोत्र मृदुला दाढे यांच्याकडे देणार आहे. पण त्यापूर्वी एक सांगते, कार्यक्रमाचा समारोप डॉक्टर विवेक भट करतील आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि मग कार्यक्रम संपेल. तेव्हा पुढील सूत्र डॉक्टर मृदुला दाढे यांच्याकडे. नमस्कार रसिक श्रोते हो. आज एक अतिशय सुंदर योग असा जुळून आलेला आहे आणि एका वेगळ्या भूमिकेत आज मी आपल्यासमोर इथे उपस्थित आहे, ज्याचा मला विलक्षण आनंद होतो आहे. आजचा विषयच इतका वेगळा आहे आणि आपल्यासमोर जी व्यक्ती आज इथे उपस्थित आहे, फार क्वचित असं होतं की जे
एखाद्या कलाकृतीच्या मागचे शिल्पकार असतात. ती कलाकृती ज्यांच्या बुद्धीतून जन्माला येते, ज्यांचे हात त्या कलाकृतीला देखणं बनवतात, सुंदर बनवतात, क्वचितच त्या हातांमागचे चेहरे आपल्यासमोर येतात. आणि आपण फक्त एक सुंदर अशी निर्मिती बघत असतो. त्या निर्मितीत किती जणांचा अतिशय महत्त्वपूर्ण मेहनतीने केलेला अभ्यास असतो, सहभाग असतो, योगदान असतं. ती प्रक्रियाच अशी आहे की सामान्य माणसांना, ज्यात आम्ही सगळे आलो, कलाकारसुद्धा आलोच, सामान्य माणसांना हे पडद्यामागचे असे कलाकार आपल्याला दिसत नाहीत. अगदी थोडक्यात सांगायचं तर आपली मनोभूमिका अशी असते, म्हणजे सरांना बोलतं करण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याशी शेअर करणार आहे त्या अशा की आपली मनोभूमिका सर्वसामान्यपणे अशी असते की गणित, इंजिनिअरिंग ह्या सगळ्या गोष्टी, फिजिक्स किंवा कॉमर्स या मंडळींचा संगीताशी काही संबंध नाही, किंवा एकूणच कला व्यापार हा त्यांना ठाऊकच नसावा, अशा पद्धतीने आपल्याला काहीसा धसका या शास्त्रांचा असतो. पण एकच सांगते की तुम्हाला ज्यांचा आवाज ऐकू येतो, जी वाद्य तुम्हाला ऐकू येतात, ती वाद्य वाजवणारे जे वादक आहेत आणि जे गाणारे गायक आहेत, ते जितके आणि जशा प्रकारचे आणि जितके खोल तपस्या करणारे कलाकार आहेत, तेवढाच एक विशेषज्ञ, एक तंत्रज्ञ तितकाच मोठा कलाकार असतो, जो आपल्या अविनाश सरांच्या रूपाने आज इथे आपल्यासमोर आहे. तोही कलाकारच आहे, कारण त्याचं वाद्य फक्त वेगळं आहे. एखाद्याच्या हातात व्हायोलिन असेल, एखाद्याच्या हातात बासरी असेल, एखादा कंठाच्या माध्यमातून आपली कला सादर करत असेल, यांचं वाद्य कुठलं तर समोर असलेला कॉन्सोल आणि त्यावर असलेली अतिशय सूक्ष्म प्रभाव टाकू शकणारी बटणं, त्याच्यात असलेल्या सोयी, त्याच्यात असलेले इफेक्ट्स आणि या सगळ्याला आपल्या काबूत ठेवणारा आणि विलक्षण तिखट कान असणं, ते कान सूक्ष्मातिसूक्ष्म श्रुती, सूक्ष्मातला सूक्ष्म ध्वनी टिपू शकणारे कान आणि तितकंच ज्ञान, समज, कला व्यापार, हे सगळ्याचं अतिशय विलोभनीय आणि अवघड कॉम्बिनेशन काय असेल तर ते ध्वनी तंत्रज्ञ असतं. अनेकदा आपल्याला हे समजत नाही आणि मग ही जी सगळी प्रक्रिया आहे ही काय आहे नेमकी, फार क्वचित असं वाचायला मिळालं. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की नादस्मृती उलगडताना या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्या माय मराठीत आपल्याला एका अतिशय निष्णात अशा ध्वनी तंत्रज्ञाची, त्याच्या कार्यशैलीची, त्याच्या आयुष्याशी ओळख झाली. यासाठी मी ह्या पुस्तकांचे निर्मिती ज्यांची आहे त्यांचे जितके आभार मानते, तितकेच आपले अनुवादक आहेत त्यांचेही आभार मानले पाहिजेत. श्रीपाद सहस्त्रबुद्धे. 24 फेब्रुवारी 2023 या दिवशी हेडविक मीडिया हाऊस या प्रकाशन संस्थेनं हे पुस्तक आपलं प्रकाशित केलं आहे आणि साक्षात गुलजार साहेबांच्या हस्ते असं म्हणूया, आशाबाईंची त्याला आशीर्वाद लाभले, गुलजार साहेबांचे आशीर्वाद लाभले आणि हे पुस्तक आपल्यापर्यंत आलं, ज्याचे काय आपण छायाचित्रही बघणार आहोत. अतिशय सुवर्ण क्षण आहे हा. आपणही टाळ्यांच्या कडकडाटात हा सोहळा साजरा करूया. मूळ अनस्पूलिंग मेमरीज हे पुस्तक आणि त्याचा अनुवाद केला श्रीपाद सहस्त्रबुद्धे यांनी आणि मोलाचं सहाय्य लाभलं सौ मधुरा बाळ यांचं. सरांचा अतिशय फार मोठा परिचय आहे. त्यांनी त्यांच्या संकोची स्वभावाप्रमाणे गुलजार साहेब अनस्पूलिंग मेमरीजचं प्रकाश. माचीससारखा सिनेमा सरांनी गुलजार साहेबांचा केला आणि अनेक सिनेमे केले. खरोखर फार मोठं काम सरांचं आहे. पण सरांचा एकूण स्वभाव बघता
फारच क्वचित ते काही बोलले असतील असं मला वाटतं, किंवा स्वतःच्या कामाबद्दल काही आपणहून सांगावं असं त्यांचा स्वभाव नाही आहे. पण मी एक केवळ त्यांच्या पुस्तकाची वाचक म्हणून आणि एक कुतूहल मिश्रित अनेक माझ्याही मनात प्रश्न आहेत ते तुमचे प्रातिनिधिक असतील असं समजून काही त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करणार आहे. इंडियन रेकॉर्डिंग आर्ट्स अकॅडमी अवॉर्ड्स 2015चा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड सरांना मिळालेला आहे. साऊंड आयडियाज अकॅडमीतर्फे देण्यात आलेला आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू ऑडिओ एज्युकेशन 2017 हा अवॉर्ड सरांना मिळाला आहे. मिरची म्युझिक मराठी अवॉर्ड्स 2018चा तोही आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू म्युझिक इंडस्ट्री ज्युरी अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. आणि त्यांनी रेकॉर्ड केलेल्या कलाकारांची मांदियाळी तर प्रचंड आहे, त्याबद्दल आपण बघणारच आहोत ओघात. आता जास्त वेळ न घालवता मला आवडेल की सरांना आता आपण बोलतं करूया. आणि एवढा खजिना सर तुमच्याकडे आहे आठवणींचा, आणि एक एक रीळ आपण उलगडलं आहे. तुमचं पुस्तक अतिशय सुंदर आहे अशासाठी की अनेकदा मोठे मोठे गायक आपण ऐकतो, पण हे रेकॉर्ड त्यांचं जेव्हा गाणं होत असतं तेव्हा नेमकी काय प्रक्रिया चाललेली असते हे आपल्याला ठाऊक नसतं. ऐकीव किस्से खूप येतात आपल्यापुढे, पण खरी प्रक्रिया आपल्याला माहीत नसते. आणि आपल्या रेकॉर्डिंग टेक्निक्समध्येही प्रचंड मोठे बदल झालेले आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटतो की एका मोठ्या युगाचे, एका मन्वंतराचे साक्षीदार आणि ज्यात त्यांचं कर्म आहे, ज्यांची कर्मभूमी आहे, असे फार मोठी कारकीर्द सरांनी एकहाती सांभाळलेली आहे, पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे आणि कैक वादकांना, कैक कलाकारांना रेकॉर्ड केलेला आहे. जो जमाना अगदी सुरुवातीला स्पूलचा होता, ते स्पूलही आज आपण इथे आमचे मित्र अतुल फणसे यांनी स्पूल आणला आहे मुद्दाम दाखवायला की आधी स्पूल होतं आणि स्पूलवरनं क्रांती घडत गेली आणि नंतर अनेक ट्रॅक आले, अनेक गोष्टी घडल्या. मला या ठिकाणी पहिला प्रश्न जो पडला तो मी सरांना विचारते की सर, साऊंड इंजिनिअरिंग ही शाखा मुळात जेव्हा अस्तित्वात नव्हती म्हणा किंवा एवढं त्याचा बोलबाला नव्हता, अशा काळात मुळात तुमच्या घरात वातावरण असं होतं का, संगीताचं होतं का? कारण हे इंजिनिअरिंग असं आहे की इथे संगीताचाही कान हवा. प्रत्येक इंजिनियर आणि प्रत्येक गणितज्ञ, प्रत्येक फिजिक्सचा तज्ज्ञ साऊंड इंजिनियर होईल असं नाही. गाणं रेकॉर्ड करायला एक वेगळा कान हवा आणि वेगळी मानसिकताही हवी. प्रचंड मोठं पेशन्सचं हे काम आहे. तर तुमच्या घरी सर अशी काही पार्श्वभूमी होती का? आणि तुम्हाला असं कुठल्या क्षणी वाटलं, तो क्षण कुठला होता की साऊंड इंजिनिअरिंगच्या कोर्सला आपण प्रवेश घ्यावा? नमस्कार. मला खूप आनंद होतो आहे की तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे आलात. हा हॉल कमी पडतो आहे असं वाटायला लागलं आहे. मला माहिती आहे की माझ्यावरच्या स्नेहामुळे तुम्ही आलात आणि ध्वनी मुद्रण तंत्राबद्दल कुतूहल आहे म्हणून आलात. आणि त्याहीपेक्षा जास्त आजच्या संवादक जे आहेत डॉक्टर मृदुला, त्यांच्यासाठी पण तुम्ही आलात मला माहिती आहे. पण आता आपण यांनी त्यांच्या मनातले प्रश्न फक्त मी विचारणार, माझं बाकी काही नाही आहे. तर हे आत्ता हा जो प्रश्न विचारला आहे की घरात कुठल्या प्रकारची पार्श्वभूमी होती, तर मी सांगेन कुठलीच पार्श्वभूमी नव्हती. म्युझिकची तर बिलकुलच नव्हती. आम्ही जास्ती करून तेव्हा ऐकलेलं फक्त बिनाका गीतमाला आणि अमीन सयानी, दुसरं मला काही माहिती नव्हतं खरं म्हणाल तर. आणि घरात तेव्हा रेडिओ किंवा हा पण नव्हता, ट्रान्झिस्टर. आम्ही शेजारच्या एका घरात जाऊन ते ऐकायचो की आज आता बुधवार आहे तेवढंच लावा तुम्ही, आणि ते ऐकायचो. बाकी काहीही पार्श्वभूमी नव्हती. आणि कसं म्हणाल तर ती जाण, म्युझिकची जाण वगैरे ती पण तशी काहीच नव्हती. आणि खरं म्हणाल तर जेव्हा FTIमध्ये जॉईन केल्यानंतर मग मला ते पूर्ण उलगडायला लागलं. पण FTIमध्ये गेलात कसे? फिल्म इन्स्टिट्यूट, टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट
ऑफ इंडिया ही फार मोठी संस्था आहे आणि आपण फक्त नाव ऐकलेलं असतं की तिथे संजीव कुमार, जया भादुरी आणि शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह असे सारखे नट आपल्याला त्या संस्थेने दिले. तर या संस्थेत तुम्ही कसे गेलात? हां, तो पण एक योगायोगच होता. म्हणजे मी काहीच ठरवलेलं नव्हतं की आपण साऊंड इंजिनिअरिंग करायला पाहिजे किंवा असं काय कुठल्याही प्रकारचं माझ्या मनात हे नव्हतं तेव्हा. मी बेसिकली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला होता आणि मी डिग्री करणार होतो पुढे. त्याच काळात माझ्या भावाचा मित्र, माझ्या मोठ्या भावाचा मित्र प्रदीप दीक्षित, जो FTIमध्ये जॉईन केलेला होता स्क्रिप्ट रायटिंगमध्ये, तो आमच्या घरी आला होता भावाला भेटायला आणि भाऊ नव्हता तेव्हा. तर तो माझ्याशी गप्पा मारायला लागला. त्या आमच्या संभाषणामुळे मी या फील्डमध्ये आलो असं म्हणायला पाहिजे, इतका तो योगायोग. त्यांनी म्हटलं की अरे तू हे करतोय साऊंड इंजिनिअरिंग कर, FTIमध्ये मी आत्ता गेलो तिथे आहे आणि ते नवीन फील्ड आहे. तर आम्ही तर काहीच ऐकलेलं नव्हतं, म्हणजे FTIच ऐकलेलं नव्हतं आणि साऊंड तर इंजिनिअरिंग त्यातून ऐकलेलं नव्हतं. पण तो म्हणाला तू करून बघ, तिथे तुला छान आहे. ते मी बघितलं बरेच तंत्रज्ञ तिथे काम करतात, ते इंजिनिअरिंगच आहे. मी म्हटलं ठीक आहे, दॅट इज गुड. आणि म्हणून मग मी अप्लाय केला आणि गेलो. म्हणजे अप्लाय तेव्हा करायला लागायचा मेन FTIच्या कोर्ससाठी साधारण 20-25 हजार ॲप्लिकेशन असायचे एकेका स्ट्रीमसाठी. आणि त्याच्यात आपली पहिली एक्झाम व्हायची ती लेखी परीक्षा, ती मुंबईला. आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असायचा तो FTIमध्ये. तर असे दोन्ही हे पाडथळे म्हणा पार करून मी पैदली FTI जॉईन झालो. आणि कारण नागपूरहून असल्यामुळे इथे येणं हे सुद्धा एक, मुंबईत येऊन ते परीक्षा देणं सुद्धा एक मोठं दिव्य होतं तेव्हा. मला असं वाचल्याचं आठवतं आहे अर्थात की तेही इतकं सरळ नव्हतं. कागदपत्रांची जमवाजमव असेल किंवा प्रवास असेल आणि आईचा जो खंबीर पाठिंबा होता आणि जो विश्वास होता, आज एवढ्या चालण्यांमधून अविनाश सर त्यात नुसती निवड त्यांची झाली नाही तर नंतर सुवर्णपदकाचे ते मानकरी ठरलेले आहेत. आणि मला असं वाटतं फार क्वचित मराठी नावं त्या कोर्समध्ये असतील किंवा तुम्ही कदाचित पहिले मराठी व्यक्ती असाल. हां, नाही आधी माझ्या आधी सुद्धा होते, पण साधारण 2-3 बॅचमध्ये एखादा असं असायचं, अगदीच कमी. आणि कारण आपल्या लोकांना त्याच्याबद्दल एक प्रकारचं माहितीच कमी. हां, आणि दुसरी गोष्ट फिल्म म्हणजे ते नको असं, म्हणजे फिल्म नाटक वगैरे ते जरा थोडंसं हेच पाहिलं जायचं त्याच्याकडे. म्हणूनच जेव्हा प्रदीपनी म्हटलं तर माझ्या आईला पहिला तोच प्रश्न होता की हे काय आहे बाबा आणि याला स्कोप किती. तर प्रदीपनी जे काय उत्तर दिलं ते ॲक्च्युली आय ओपनर होतं, सगळ्यांसाठीच आहे आपल्याला. तो म्हणाला की स्कोप वगैरे कुठल्याच कोर्समध्ये कधीच काही नसतो. जो माणूस तिथे जाईल आणि तो माणूस त्याच्यावरच ते अवलंबून असते की तो स्कोप किती करेल. त्या कोर्सचा स्कोपचा काही संबंध नाही, त्या माणसाचा संबंध आहे, कोण करतंय हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आईला काहीच कळलं नाही. ती बोलली काय माहिती, आता काय असं काही खरं सांगत नाही आहे, पण जायचं आहे तर तू जा, तू म्हणतोस तर. आणि माझ्या भावानी खरी उचल खाल्ली. तो म्हणला तुला जायचं तर जा, कारण तेव्हा त्यांनी बँक जॉईन केली होती जॉब, आणि तो म्हणला मी खर्च करीन, तू जा. गंभीर पाठिंबा भावाने दिला. आणि मला असं इथे नमूद करावं असं वाटतं की सरांच्या आयुष्यातल्या 2 खंबीर स्त्रिया, ते म्हणजे त्यांच्या मातोश्री आणि अंजलीताई, या इतक्या विलक्षण महत्त्वाच्या आहेत. त्या विषयाकडे आपण पुढे येणारच आहोत. पण मला एक जे निरीक्षण आहे ते असं आहे की सरांनी ती मध्यमवर्गीय मूल्य आपली जी आहेत ती आजपर्यंत जपलेली आहेत. आज सरांची प्रतिमा जी क्षेत्रात आहे, कुणीही अविनाश ओक सर म्हटलं की असे सगळ्या आदराने उभे राहतात. हे जे सरांनी कमावलं आहे, ह्या कमाईला काही तोड नाही. आणि मी म्हणेन की त्या माऊलीचे हे संस्कार सर तुमच्यावर आजही आम्हाला दिसतात. हे महत्त्वाचं आहे की फिल्म लाईनमधली मंडळी वाईट असतात किंवा असं नाही, पण फिल्मीपणाचा किंचितही स्पर्श नसलेलं हे कुटुंब आहे, हे मी अनुभवलेलं आहे. सरांची जी पुढची वाटचाल आहे सर, FTIमध्ये मला असं सांगा की काही जसं मेडिकलला किंवा कुठल्याही फील्डला डेंटिस्ट्री असो किंवा काही पहिला एक ॲनाटॉमीचा पेपर किंवा एक कॉमन असतो, तसा तुम्हाला कॉमन काही हे होतं का आणि किती प्रकारांनी तुम्ही
हे बरोबर. शिकलात? ते ॲक्च्युली तिथे 6 वेगळी वेगळी स्ट्रीम्स आहेत. डायरेक्शन, स्क्रिप्ट रायटिंग, एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी, ॲक्टिंग, आणि साऊंड इंजिनिअरिंग. आणि त्या प्रत्येक स्ट्रीममध्ये 10 मुलं घेतात आणि त्याच्यातला एक हा निवडून ते एक ग्रुप बनवतात. त्यांनी आपले प्रोजेक्ट करायचे, म्हणजे फिल्म्स बनवायचे आहे, सॉन्ग पिक्चरायझेशन करायचं आहे, सॉन्ग रेकॉर्ड करायचं आहे, ते पिक्चराईज करायचं आहे, हे सगळे त्याच्या वेगळे वेगळे प्रॅक्टिकल्स असतात. तर ते 10 मुलांचा तो ग्रुप केल्यानंतर ते हे प्रक्रिया मग होते. पहिले 6 महिने आम्हाला 60 मुलांना सगळे गोष्टी शिकवतात, म्हणजे ॲक्टिंग, डायरेक्शन, एडिटिंग, सगळे डिटेल्स सगळे शिकवतात. आणि त्याच्यानंतर 2.5 वर्ष तुमचा जो तुम्ही निवडलेला आहे कोर्स, तो तुम्ही त्याच्यात डिटेल तुम्हाला करावं लागतं. असं तिथे हा आहे. तर त्यामुळे तिथे आम्ही सगळ्या अंगांची माहिती मधल्या आली. बरोबर. आणि नंतर असंही होतं ना, तुम्हाला मिळून एक प्रोडक्ट तयार करायचं होतं सगळ्यांना. हो, म्हणजे तो फिल्म जी आहे ती 2 रीलर फिल्म असायची, विच इज कॉल्ड फीचर फिल्म, म्हणजे आमच्या दृष्टीने. तर ती आणि एक डॉक्युमेंटरी, एक सॉन्ग पिक्चरायझेशन, एक डायलॉग एक्झरसाइज, असे सगळे वेगळे वेगळे एक्झरसाइज पूर्ण करून मग ती तुम्हाला ॲसेस करावी लागायची. म्हणजे मुंबई फिल्म इंडस्ट्रीमधले जे प्रोफेशनल रेकॉर्डिंग इंजिनियर आहेत त्यांना बोलवायचे, किंवा सिनेमॅटोग्राफीसाठी इकडचे सिनेमॅटोग्राफर बोलवायचे, आणि मग त्यांचं त्याप्रमाणे ॲसेसिंग व्हायचं. वा. पुस्तकात अनेक रंगतदार किस्से आहेत आणि ते तुम्ही मूळ पुस्तकात नक्कीच वाचा. पण मी सरांना असं आठवण करून देईन की सर, रॅगिंग होत होतं त्या काळात, तर तुम्हाला रॅगिंगचा सामना करावा लागला का? हो, भरपूर. आणि रॅगिंग करणारे पण वेगवेगळ्या टाईपचे होते. काही जण रजा मुराद, किरण कुमार असे विलन होते. काही आमच्या साऊंडमधले जंटलवर होते. त्यामुळे वेगळ्या प्रकारचं हे झालं. आणि मुख्य गोष्ट म्हणजे तेव्हाच गुड्डी म्हणून पिक्चर होतं, त्याचं शूटिंग चाललं होतं पुण्यात, आणि जया बादुरी आल्या होत्या. त्या आमच्या पासआउट झालेल्या होत्या, पण त्या तिथे आल्या होत्या शूटिंगला, तर त्यांनी पण माझं रॅगिंग केलं आहे. त्यामुळे त्या जेव्हा पुढे रेकॉर्डिंग करायला तेरे मेरे सपने म्हणून त्यांचं प्रोडक्शन होतं, ते त्या करायला त्या आल्या होत्या, तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्हाला आठवत नसेल पण तुम्ही माझं रॅगिंग केलेलं आहे. म्हटलं सांगू नका कोणाला मी काय केलं होतं. म्हटलं काही एवढं काही भयंकर नव्हतं केलं. पण तुम्ही साधारणपणे त्याची झलक 3 इडियट्समध्ये बघितली असेल कदाचित, तुम्ही पिक्चर बघितला असेल तर. अगदी. आणि ते फार रंगतदार किस्से आहेत आणि सरांच्या टिप्पणी पण खूप छान आहेत पुस्तकात. अनेक ठिकाणी अतिशय फिलॉसॉफिकल कोट्स आहेत, ते एका वेगळ्या वहीत मी लिहून ठेवले, तितके सुंदर आहेत की त्यावरनं सरांची एक मानसिकता आणि त्यांचे आदर्श काय असावेत विचारांचे याची कल्पना येते. अतिशय सुंदर कोट्स आहेत. आणि सरांनी जाता जाता अतिशय एक सहज लिहून गेलेत की रॅगिंगवर बंदी आहे, हे बरोबर आहे, क्रूर प्रकारचं रॅगिंग नसावं, पण रॅगिंग काही प्रमाणात आणि जर का सौम्य काही असेल किंवा मजेशीर असेल तर ते आवश्यक पण आहे, अशासाठी की त्यातून जे बंध निर्माण होतात मैत्रीचे ते काही वेगळे असतात, असं सरांचं मत सर मांडतात. तेही मला खूप महत्त्वाचं वाटलं. आणि मला असं सर सांगा की मग हे संगीत आणि सिनेमा ह्याची जी भास्कर चंदावरकरांबरोबर तुमची जी ट्रेनिंगचा जो भाग होता त्याबद्दल सांगा. हो, भास्कर चंदावरकर सर आम्हाला म्युझिक शिकवायचे. आणि म्युझिक म्हणजे काय की म्युझिकबद्दल जसं डॉक्टर मृदुला म्हणाल्या की जाण जी असते ती त्यांनी ती जाण पहिले आमच्यात जागृत केली. आम्हाला त्याच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्यांच्याकडे प्रचंड मोठा साठा होता. LP रेकॉर्ड्स असायच्या. त्या LP रेकॉर्ड्स ते हे करायचे. तर त्या LPचं रँडमली कुठली पण LP काढायचे आणि त्याच्याबद्दल डिटेल सांगायला लागायचं. मग ते म्हणजे अगदी जॅझ असेल, रॉक असेल, किंवा ब्राझीलचं म्युझिक असेल, कॅलिप्सो, किंवा काही जॅपनीज म्युझिक असेल, किंवा अगदी साऊथ इंडियन आपलं कर्नाटिक संगीत, कुठलंही काहीही असायचं आणि ते लावायचे. आणि ह्याच्यात काय बघायचं आहे तुम्हाला, ह्याची सौंदर्यस्थानं काय आहे, त्याच्यात काय म्हणून हे केलं, आपण ऐकायचं काय आहे, इन्स्ट्रुमेंट्स काय आहेत, आणि त्याची स्टाईल काय आहे, आणि त्याच्यातले वेगळे जे लोक आहेत, त्याच्यातले कर्तबगार लोक आहेत, म्हणजे आर्टिस्ट आहेत, त्यांची नावं, त्यांचे वेगळे अल्बम्स, आणि तुम्ही स्वतः ते ऐका वगैरे, असं त्यांचं पूर्ण हे चालायचं या प्रत्येकाच्यामध्ये. तर ती जी तुम्ही म्हणालात की कान तयार होणं, ते जाण ती तेव्हा तयार झाली. आणि त्याच्या पुढे
रेकॉर्डिंग करत असताना तर झालीच, कारण इतकी मोठी मोठी मंडळी मला रेकॉर्ड करायला समोर बसून मिळाली, त्यामुळे हळूहळू तो कान आपोआपच तयार होत गेला असेल असं मला वाटतं. पण त्याच्यात मला एक ॲड करावं असं वाटतं की त्याच्यात ते थोडीशी जाण आली, ती थोडीशी बहरली, पण आणखी त्याच्यात जास्त भर पडली ती जेव्हा मी डॉक्टर मृदुलांचं आत्ता पुस्तक वाचलं, 2 रहना रहम आणि अफसाना लिख रही हूं, तर त्याच्यामध्ये जे सिनेमाच्या दृष्टीने गाणं आणि त्याचं जे काय त्यांनी विवेचन केलं आहे ते अतिशय अप्रतिम. म्हणजे मला एवढी 30 वर्ष मी गाणी रेकॉर्ड करत होतो, पण मला तसं कधी वाटलंच नाही की हे अशा तऱ्हेने आपण बघायला पाहिजे. तर ते त्यांच्यामुळे झालं. आणि त्याच्यात त्यांनी एकच छान सुरेख वाक्य लिहिलं आहे की सिनेमाचं संगीत हे कथेसाठी दिलेलं असतं, काव्यासाठी नाही. हे अतिशय फिटिंग म्हणजे मर्म आहे त्यातलं. आणि त्या सिनेमा आणि त्याचं साऊंड ह्याचं जे काय प्रकरण आहे त्याचं दुसरी अजून एक मला म्हणजे जाण आली जास्त करून, ती म्हणजे अशोक राणे म्हणून आपले मोठे संगीतज्ञ मोठे लेखक आहेत, आत्ता ते आपल्या इथे बसलेले आहेत. त्यांनी म्हणजे ते अशोक राणे सर आलेले आहेत आपल्याकडे. सिनेमा पाहिलेला माणूस, सिनेमा अर्थाने म्हणून मी त्याला म्हणतो सिनेमा जाणणारा माणूस. तर त्यांनी त्या सिनेमाचं काय बघावं किंवा काय ते त्यांच्या पुस्तकांमध्ये मी शिकलो. आणि अर्थातच ते फिल्म फेस्टिवलचे म्हणजे पूर्ण काय म्हणतात त्याला आपल्याच्यात रुजवली त्यांनी. फिल्म फेस्टिवलची प्रथा संस्कृती ती रुजवण्यामध्ये राणे सरांचा खूप मोठा हात आहे. तर त्यामध्ये म्युझिक आणि फिल्म्स हे कसं एकमेकांची हे आहे ते आत्ता मला फायनली ही दोन्ही पुस्तकं वाचल्यावर मला कळलं. त्या रेकॉर्डिंगच्या संदर्भामध्ये कळतच होतं, पण हे आणखी पुढे जाऊ. आणि सर तुम्ही सगळ्यांनी मिळून जी फिल्म तयार केली आहे त्यात शबाना आझमीने काम केले ना? हो, शबाना म्हणजे तिथलं आता असं असायचं की ते प्रत्येक याच्यातला एक मुलगा जसं मी म्हणतो तसं घेऊन ती ही तयार व्हायची टीम. त्या टीमनी ते प्रोजेक्ट करायचे. मग त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे ॲक्टर्स किंवा ॲक्ट्रेस असतील ते त्या ॲक्टिंग स्टुडंटमधनं ते सिलेक्ट करायचे. तर माझ्या फिल्ममध्ये एक फिमेल कॅरेक्टर होतं मेन, तर ते शबाना आझमीने केलं होतं. ती माझ्याच बॅचमध्ये होती. वा वा वा. कसं फार मनोरंजक वाटतं असे उल्लेख ऐकायला, किंवा जया भादुरीने रॅगिंग करणं आणि सरांच्या फिल्ममध्ये शबाना आझमीने काम करणं हे अतिशयच वेगळी गोष्ट आहे. पण सिनेमाचं साऊंड सर कसा रेकॉर्ड होतो? म्हणजे अनेकांना आम्हाला माहीत नसतं की सिनेमात जे डायलॉग चाललेले असतात आणि तुमची सुरुवात जी आहे कामाची ती तिथून झाली आहे. गाणी रेकॉर्ड तर केली होती तुम्ही त्याही काळात त्या भागात, पण मूळ तुमचं काम सुरू झालं ते सिनेमाचे साऊंड सगळा रेकॉर्ड करणं. तर आम्हाला हे सांगा की सिनेमाचा साऊंड कसा रेकॉर्ड होतो? म्हणजे आता आम्ही असं बोलतोय तर आमचं बोलताच रेकॉर्ड होतं का तेव्हा ऑडिओ बंद असतो आणि नंतर डब करतात वगैरे, ही काय सगळी प्रक्रिया? नाही, ॲक्च्युली तेव्हा माईक पण असतात आणि प्रॉपर मायकिंग केलं तर तो आम्ही सिंक साऊंड असा त्याला शब्द आहे. म्हणजे तुम्ही खूप परफेक्ट साऊंड कलेक्ट करायचा सेटवर, नॉईस वगैरे कमी घ्यायचा, म्हणजे बाजूचं काही नाही घ्यायचा, आणि तो आवाज फक्त छान आला पाहिजे एवढं जे आर्टिस्ट आहेत त्यांना आपल्या फोकसमध्ये ठेवायचं. आणि ते करण्यासाठी आमच्याकडे ते बूम म्हणून एक यंत्र होतं. यंत्र म्हणण्यापेक्षा मोठ्याच्या मोठासा तो दांडा असायचा आणि त्याला माईक पुढे लटकलेला असायचा. आणि तो त्या स्टेजमध्ये, शूटिंग स्टेजमध्ये जिथे ॲक्शन चालू आहे तिथे तो आम्ही आतमध्ये लावायचो. आणि जो आर्टिस्ट इकडे येतं इकडे असं त्याला हलवायचं, वर खाली करायचं वगैरे सगळं आम्ही मॅन्युअरिंग फ्रेममध्ये नाही. आणि तो फिल्मच्या त्या फ्रेममध्ये आला नाही पाहिजे, किंवा त्या दांडा जो आहे त्याची शॅडो ती पण आली नाही पाहिजे, कारण त्या लाईटिंग सगळीकडनं चालू असतं तर ते शॅडो येतात. तर ते सुद्धा सगळं अवॉइड करून ते करायचं असं असायचं. तर ते करणं खूप कठीण होतं ॲक्च्युली. 1950च्या आधी वगैरे सिंग साऊंडच असायचा, त्याला सिंग साऊंड म्हणायचे. म्हणजे तो साऊंड इतका छान घ्यायचा की तो तुम्हाला फायनल मिक्सिंगमध्ये तोच वापरावा लागेल असा. पण खूप वेळा ते शक्य नसतं, खूप वेळा नॉईसेस येतात, खूप वेळा काही हे होतात. बरेच वेळा आर्टिस्ट
डायलॉग विसरत असतात. त्यामुळे कधीकधी अशा आर्टिस्टसाठी तिथे एक प्रॉम्प्टर असतो जो कॅमेराच्या खाली बसून डायलॉग बोलत असतो, तर ते पण आपल्याला ऐकू येतात. तर म्हणजे कधीकधी ते अशक्य आहे ते यूज करणं. म्हणून तेव्हा आम्ही फक्त स्टेजवर एकच माईक लावून एक रेफरन्स ट्रॅक रेकॉर्ड करतो. त्याला आपण पायलट ट्रॅक रेकॉर्डिंग म्हणतो. मी पायलट आहे तो रेकॉर्ड केलेला आहे आणि तो फिल्मच्या बरोबर प्रिंट होऊन आमच्याकडे डबिंग थिएटरमध्ये येतो. डबिंग म्हणजे काय की हा फिल्म जी आहे ही फिल्म दाखवायची आणि जो साऊंड तिथे कलेक्ट झालेला आहे आपल्या शूटिंगच्या वेळेला जो पायलट ट्रॅक आहे तो त्यांच्या कानात द्यायचा. त्यांना कळतं आपण काय म्हटलं आहे किंवा काय, कारण ॲक्च्युली स्क्रिप्ट लिहिलेलं असतं त्याप्रमाणे कोणीच आर्टिस्ट बोलत नाहीत. काहीतरी त्याच्यामध्ये एखादा काहीतरी शब्द इकडे तिकडे असतो. तर मग ते डबिंग करताना ते बरोबर मॅच झालं पाहिजे याच्यासाठी त्यांना तो कानात त्यांचा तो आवाज दिलेला असतो आणि मग ते डब करतात. मग ते बोलतात परत आणि ते परत रेकॉर्ड झालेलं आपण मग परत आपल्या फिल्मशी जोडून घेतो. असं खूप कॉम्प्लिकेटेड ती गोष्ट आहे डबिंगची. आणि डबिंगची गोष्ट साऊंड रेकॉर्डिस्टला कॉम्प्लिकेटेड नाही आहे उलट, कारण आम्ही शूटिंग फ्लोअरवर माईक छान लावून रेकॉर्ड करणं हे खूप कठीण आहे. त्याच्यापेक्षा आर्टिस्ट आपल्या स्टुडिओत आला AC मध्ये आरामात आपल्याला पाहिजे तसं करून डबिंग करता येतं, तर ते आम्हाला पाहिजे असतं. पण आर्टिस्ट अँड डायरेक्टरना मात्र सिंग साऊंडच पाहिजे असतो, म्हणजे जो तिथे कलेक्ट केलेला आहे तो. कारण त्याच्यामध्ये जे एक इंटिग्रेटेड असा इफेक्ट येतो ऑडिओ व्हिज्युअलचा, तो डबिंगमध्ये येत नाही. डबिंगमध्ये काहीतरी मिसिंग असतं, असं थोडंसं ते नाही म्हटलं तरी आर्टिफिशियल वाटतं. पुन्हा रिप्रोड्यूस करण्यात जो लॉस होतो तो त्याच्यात अपरिहार्य असावा. आणि मला वाटतं सर अलीकडच्या काळात लगानचं सिंग साऊंड, लगानपासून ऍक्च्युली सिंग साऊंड सुरू झालं. आणि मी जसं तुम्हाला सांगेन की आधी 50-60च्या दशकामध्ये सगळं सिंग साऊंडच व्हायचं, त्याच्यात संबंधच नव्हता डबिंगचा. हे पुढे डबिंग आलं आणि मी जेव्हा या इंडस्ट्रीत आलो तेव्हा एकूण एक डायलॉग डब करायचे, कुठे सिंग साऊंड करण्याचा प्रश्नच नसायचा. आता मात्र हळूहळू ते सिंग साऊंड वाढत चाललं आहे तेव्हापासून आणि आता सिंग साऊंड येत आहे चालू आहे आता. वा, म्हणजे सिंक साऊंड काय किंवा बूम हे काय उपकरण आहे हे सगळं तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा आता हे आपलं भाग्य आहे की सरांनी स्वतः आपलं लेक्चर या विषयावर सर घेत आहेत की ह्या वस्तू काय असतात, ही टर्मिनॉलॉजी किंवा हे संज्ञा काय आहेत, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि सर मला एक सांगा की उमेदवारीचा काळ तुमचा जो होता, आता हे सगळं साधारण कधी 78 चा काळ होता का? ॲक्च्युली मी फिल्म इन्स्टिट्यूटमधून ग्रॅज्युएट झालो 73मध्ये आणि 73मध्ये जेव्हा म्हणजे मुंबईतच यायचं आहे मला माहिती नव्हतं की फिल्म इन्स्टिट्यूट पास झालं की आपल्याला मुंबईतच सगळं कार्य आहे असं ते माहिती असतं तर मी कधीच कोर्स केला नसता. पण आता केला तर मग आता करायला इथे यायला पाहिजे. पण आमचे सर होते ठकार सर म्हणून, खूप उत्कृष्ट साऊंड रेकॉर्डिंग शिकवायचे. त्यांनी मला एक शिफारसपत्र दिलं होतं मंगेश देसाईंकडे. मंगेश देसाई हे राजकमलमधले मिक्सिंग इंजिनियर होते आणि खूप फार म्हणजे मोठा म्हणजे ऋषितुल्य माणूस. तर त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांना हे दाखवलं आणि तर ते म्हणाले अरे तुम्ही नक्कीच जॉईन व्हा लगेच, सरांनी पाठवलं तर त्यामुळे म्हणजे ठीक आहे. नमस्कार, तुम्ही आलात खूप आनंद झाला आम्हाला. मी म्हटलं होतं यांना की येणार आहेत म्हणून आणि तुम्ही शेवटपर्यंत जर का राहिला तर तुमचं जे मेन्शन आहे ते मग येणार आहे, तुमचं गाणं पण मग वाजणार आहे. अनेक मोठे मोठे कलाकार आज आपल्या इथे उपस्थित आहेत. ज्येष्ठ गायिका मधुवंती पेठे आलेल्या आहेत आणि आत्ताच स्वरचंद्रिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचं आगमन झालेलं आहे. उभरत्या पिढीचे गायकही दिसत आहेत मला. श्रीरंग आहे भावे आणि मला वाटतं मंदारही दिसतो आहे, मंदार आपटे. येस, अनेक जण इथे आता एक एक मांदियाळी जमायला लागले कारण सगळ्यांच्याच मर्मबंधातली ठेव आहे आणि सगळ्यांना फार सरांच्याबद्दल विलक्षण आम्हाला आदर आहे. कारण रेकॉर्डिस्ट ही व्यक्ती गाणाऱ्यासाठी काय असते ह्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे थोडाफार. कारण मी असं बघितलं आहे की एक गायिका म्हणून अनेकदा असे अनुभव बघितलेत. काही जणांचे अनुभव, काही जणांची बघितलेले एक प्रसंग असे की रेकॉर्डिस्ट जर सहृदय असेल, अतिशय निष्णात असेल आणि आपल्या कामावर त्याचा अतिशय मोठा त्यात तरबेज तो असेल आणि शिवाय एक उत्तम व्यक्ती असेल तर जे काम बाहेर येतं ते काही वेगळ्या दर्जाचं असतं. क्वचित
मानवी प्रवृत्ती सगळीकडे आहेत, तसे काही नमुनेसुद्धा या क्षेत्रात आम्ही बघितलेले आहेत की नाउमेदसुद्धा करू शकते एखादी व्यक्ती एका आपल्या इशाऱ्याने, एका बॉडी लँग्वेजनी, एका हावभावाने सुद्धा गाणारी किंवा वाजवणारी व्यक्ती ही नाउमेद होऊ शकते आणि त्यांच्याकडून चांगलं काम निर्माण नाही होत. उत्तम काम बाहेर काढणं ही सुद्धा रेकॉर्डिस्टची जबाबदारी असते. फक्त ते रेकॉर्ड करणं आणि ती बटणं फिरवणं हे नाही, त्यासाठी एक वेगळं मन लागतं. ते मी मगाचपासून मला ठासून सांगावंसं वाटतं की हे सोपं काम अशासाठी नाही की 2 + 2 = 4 झालं, हे सगळं लावलं मी, तुम्ही गा, तुम्ही वाजवा, रेकॉर्ड होतं आहे. रेकॉर्ड करण्याचं काम मशीन करतं आहे, पण मशीनच्या मागचा हात आणि त्या हाताच्या मागचं हृदय, मन हे जे आहे ते फार महत्त्वाचं. आणि साक्षीदार आहेत हे सगळे जे अल्बम आणि विलक्षण उत्तम निर्मिती सरांच्या हातून जी झाली आहे त्याला हे त्याचं निदर्शकच आहे की त्याशिवाय हे शक्यच नाही. एवढ्या मोठ्या मोठ्या गायक वादकांनी जो विश्वास सरांवर टाकला आहे की आता आपण पुढे बघणार आहोत की अतिशय कलंदर आणि मूडी ज्यांना आपण म्हणतो, अतिशय परफेक्शनिस्ट, जराही कणभरही ज्यांना चूक किंवा तसूभरही क्षमा नाही, सहन होत नाही, अशा सगळ्या कलाकारांनीही सरांवर जो विश्वास टाकला आहे तो अनाठाई नाही आहे. यासाठी एक विलक्षणच व्यक्तिमत्व लागतं. मला सर असं सांगा की तुम्ही FTIIमधनं मुंबईत आलात तेव्हा राजकमल मध्ये आणि जर तुम्ही जेव्हा चित्रपती व्ही शांतारामांचं दर्शन झालं त्याबद्दल हो हो ॲक्च्युली तेव्हा ते म्हणाले की तुम्ही लगेच जॉईन करा, तुम्ही लेटर आणलेत आणि काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही लगेच जॉईन करा. तर मी जॉईन केलं खरं, पण त्यांच्या स्टुडिओमध्ये, मिक्सिंगच्या त्या स्टुडिओमध्ये त्या दिवशी, पहिल्या दिवशी मी गेलो तेव्हा शोले हा जो पिक्चर होता त्याचं बॅकग्राऊंड चालू होतं RD बर्मन यांचं, आणि मला एकदम उत्साह आला, अरे वा आपल्याला आता हे सगळं करायला मिळणार. तर मला तिथले जे मॅनेजर होते ते म्हणाले तिकडे आपला जो दुसरा छोटा स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये जा, तिथे डबिंग करायचं आहे, एका तेलुगू पिक्चरचे डायलॉग, तर ते तुम्ही करा, तुम्ही तर ते सगळं करताच FTIमध्ये. म्हटलं हो. ॲक्च्युली हे ॲक्च्युली मी तुम्हाला खरं सांगू इच्छितो की FTIमध्ये अशा टाईपचे यंत्र आणि सामुग्री आहे सगळी की अजूनसुद्धा की तिथून आपण पास झालो की आपण डायरेक्ट काम चालू करू शकतो खरं म्हणजे. पण आम्ही असिस्टंट म्हणून कुठे पहिले चालू करायचो, तर तसं ते मला म्हणाले की तुम्ही तिकडे डबिंग करा. तर मी तिकडे डबिंग करत होतो आणि मला वाटत होतं अरे आपल्याला तिथे बघायला मिळालं तर किती छान. पण त्या दिवशी मला जाताच आलं नाही, कारण इकडेच ते डबिंग खूप हे होतं, चालू होतं. आणि तेव्हा एक विलक्षण असा अनुभव मला आला की जेव्हा मी ते डबिंग करत असताना मध्येच त्या एक विंडो असते बघायला स्टुडिओमध्ये काय चाललं आहे, तिथे मला सडनली ती प्रसिद्ध फर कॅप दिसली अण्णांची. ते बघत होते याच्यातनं माझ्याकडे, आणि मला एकदम जाणवलं की आपण करतो ते नीट बघतायत की हा काय करतोय वगैरे. ते एक 10-15 सेकंद असतील, पण तो वेळ, ती क्षण मला इतके माझ्या आयुष्यात, म्हणजे मला अजूनही दर्शन होतं की ते चित्रपती ज्यांनी पहिला अयोध्येचा राजा हा मराठीतला बोलपट त्यांनी डायरेक्ट केला, त्या माणसाच्या स्टुडिओमध्ये मी तिथे रेकॉर्डिस्टच्या चेअरवर बसून काहीतरी काम करतोय आणि ते मला बघतायत. हा एक विलक्षण अनुभव होता. आणि तेवढेच ते 10-15 सेकंद जे काय असतील ते मला आयुष्यभर आता लक्षात आहेत. त्यांचे आशीर्वादच मिळाले तुम्हाला. इतकं मोठी सांगीतिक आणि चित्रपटाची कारकीर्द तुमच्या हातून घडायची होती, त्याच्या पुढे फार मोठं काम करायचं होतं तुम्हाला. पण तुम्ही त्या काळात एक टिपिकल अगदी कमर्शियल सिनेमा ज्याला म्हणता येईल त्या सिनेमाबद्दल आम्हाला सांगा, जो होता रोटी कपडा और मकान. येस, तो तिथून मी रोटी कपडा मकानच्या सेटवर जॉईन झालो. डायलॉग रेकॉर्डिंग करायचं काम होतं, आणि तेव्हा मी सांगितलं त्याप्रमाणे तिथे फक्त तुम्हाला पायलट ट्रॅक रेकॉर्ड करायचा होता, कारण सगळ्याच्या सगळं फिल्म डबिंग करायचं होतं. तर त्यामुळे ते आम्ही पूर्ण शूट केलं. तो पिक्चर वर्षभर चालला शूट हे करणं. हा मनोज कुमारचा पिक्चर होता, रोटी कपडावर मकान. आणि त्याच्यानंतर त्या पिक्चरचा डबिंग करणं, साऊंड इफेक्ट्स रेकॉर्ड करणं, ते सगळे एडिटरकडे देणं, कारण तेव्हा एडिटर हा माणूस सगळं कामं करायचा.
आता साऊंड इंजिनियर सगळं काम करतो ते एडिटिंगचं पण, कारण कॉम्प्युटरवर सगळ्या फाईल्स तो घेतो, इफेक्ट्स पण घेतो, बॅकग्राऊंड म्युझिक पण घेतो आणि सगळं तो स्वतः करतो. तेव्हा आम्हाला हे सगळे वेगळे वेगळे इफेक्ट्स, म्युझिक, हे सगळं डायलॉग डबिंग केलेलं हे सगळं त्या एडिटरकडे नेऊन द्यावं लागायचं आणि तो ते त्या चित्रपट्टीबरोबर जॉईन करायचा आणि मग ते सगळं मिळून एक पूर्ण मिक्सिंग करायचं. तो एक फायनल मिक्सिंग हा प्रोसेस असायचा. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये 1 वर्ष साधारण आमचं गेलं. तो रोटी कपडावर मकान म्हणून पिक्चर होता आणि तो 1 वर्षात पूर्ण झाला 74मध्ये. त्याच चित्रपटाने तुम्हाला आर्थिक स्थैर्य दिलं, म्हणजे हो. शब्दशः रोटी कपडा और मकान हो. हे तुमचं. पण सर, तुम्ही मागाशी बोलता बोलता म्हणालात की मी काही मुंबईला राहिलो नसतो. हां, हे अर्धसत्य आहे बरं का. मुंबईला राहण्यासारखं एक खास प्रचंड मोठं कारण समोर बसलेलं आहे. कारण हे जेव्हा चालू होतं तेव्हाच एक पॅरलल अशी एक सुंदर प्रेम कहाणी रंगत होती आणि दादर शिवाजी पार्कमध्ये हे जे काही तुमची भेट झाली आणि विलक्षण प्रभावित अंजलीताई झाल्या. त्या जेव्हा सांगतात की गोल्ड मेडलिस्ट याने मी अतिशय प्रभावित होते आणि ते इतकं गोड आहे सगळं की ते मी काहीच सांगणार नाही. ते अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यासाठी पुस्तक खरंच वाचा की एक अतिशय गोड, निष्पाप, निर्मळ प्रेम कहाणी कशी असते आणि काय विलक्षण आदराने आणि एक वेगळ्याच धाग्याने ही दोघं बांधली गेलीत. त्यांच्याबद्दल मी नंतरही सांगणार आहे. पण मुंबईत राहण्याचं ते एक महत्त्वाचं आणखीन एक कारण होतं आणि सर नेहमी म्हणतात तसं, रोटी कपडा और मकान और बीवी असे सगळेच प्रश्न मनोज कुमारच्या या सिनेमाने सोडवले असं आपण म्हणू. पण मला एक सांगा की वेस्टर्न आउटडोअर हा अध्याय किती साली तुमच्या आयुष्यात सुरू झाला आणि जाहिरातीची गाणी ज्याला आपण जिंगल म्हणतो तिथून तुम्ही सुरुवात केली? हो, येस. हा 1 वर्षाचा जो काळ होता तो जो रोटी कपडा मकानमध्ये गेला आणि त्याच्यानंतर मला असं जाणवलं की सेटवर आपल्याला जास्तीत जास्त एक माईक लावायचा आणि पायलट ट्रॅक रेकॉर्ड करायचा. त्याच्यात जरा मला इंटरेस्ट कमी होता. मग मी म्हटलं काहीतरी स्टुडिओ आपण जायला पाहिजे आणि त्या स्टुडिओच्या अनुषंगाने मी बघत होतो कुठे आपल्याला हे मिळेल. तर तेव्हा मला ही वेस्टर्न आउटडोअर इथे जागा आहे लक्षात आलं, कळलं आणि मी तिथे गेलो आणि जॉईन केलं वेस्टर्न आउटडोअर. फाउंटनमध्ये त्यांनी तुम्हाला एका सेटवर हेरलं दमनजीने? हो, दमन सूद माझ्याच फिल्म इन्स्टिट्यूटमधून पास झालेले 4 वर्ष आधी. तर त्यांना माहिती होतं की मी असं आले. ते सुद्धा गोल्ड मेडलिस्ट होते आणि त्यांना मला कळलं होतं त्यांना की मी पण एक गोल्ड मेडलिस्ट आहे, आत्ता आलेलो आहे. तेव्हा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करणं खूप कठीण असायचं, कारण कोणाकडे फोन म्हणजे आमच्याकडे नव्हताच. म्हणजे कुठे राहतो तिथे फोन नसायचा आणि मोबाईल वगैरेचा तर प्रश्नच नव्हता. त्यामुळे कॉन्टॅक्ट करणं हा खूप हे असायचं. पण त्यांनी समाव मला कॉन्टॅक्ट केलं आणि मी त्यांच्याकडे जॉईन झालो. आणि बेसिकली तिथे ॲडव्हर्टायझिंग हाच मेजर पार्ट होता तेव्हा, जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा. स्पेशली आपले रेडिओ प्रोग्राम्स, बरेच प्रोग्राम आहेत. कोहिनूर गीत गुंजार आहे, नेरोला एक रंग बहार, मफतलाल अमृतवाणी म्हणून असे सगळे प्रोग्राम आम्ही करायचो. आणि अक्षरशः शेकड्यांनी आम्ही जिंगल्स रेकॉर्ड करायचो. जिंगल म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटचं आहे. तेव्हा रेडिओचं जास्त काम होतं, टी व्ही तेव्हा नव्हताच. तर ते रेडिओचं आम्ही खूप कामं केली. आणि एस्पेशली मला आठवते ते आपल्या पार्ल्यातच राहायचे सुरेश शाह म्हणून. त्यांचं एक इंटरेस्टिंग जिंगल होतं, VIP अंडरवेअर बनियान. ते केलेलं माझ्या लक्षात आहे. ते रेडिओवर वाजलं होतं आणि ते सगळ्या भाषांमध्ये आम्हाला ट्रान्सलेट करून ते 15 ते 16 AIRच्या यांना पाठवावं लागायचं. तर ते काम खूप मोठं असायचं. पण टी व्ही आल्यानंतर टी व्ही जिंगल पण आम्ही खूप केली. एक इंटरेस्टिंग जिंगल मी तुम्हाला ऐकवतो आणि मग त्याच्याबद्दल सांगतो. लिरिल म्हणून आम्ही एक जिंगल तेव्हा केलं होतं. Come live with
natural freshness, tingling, tangier, with the exciting freshness of limes. Live the freshness soap to make a fresh new woman of you. सगळं नॉस्टॅल्जिकच एकदम वातावरण झालं. हा म्हणजे तेव्हा त्या काळात हे जिंगल म्हणजे अशी आम्ही रेकॉर्ड करायचो आणि एस्पेशली हे जिंगल होतं हे वनराज भाटिया म्हणून म्युझिक डायरेक्टर होते, खूप फार मोठे. तर त्यांनी हे केलं होतं. तेव्हा ते ॲडव्हर्टायझिंगचं खूप काम करायचे आणि त्यांनी एक गंमतीशीर गोष्ट सांगितली. ती म्हणजे ते म्हणले हे जर का जिंगल मी युरोपमध्ये केलं असतं तर मग मला त्याच्यानंतर जन्मभर दुसरं काहीच करायचं गरज पडली नसती, इतकं मला रॉयल्टी मिळाली असती जेवढी आपल्या पूर्ण भारतभर हे वाचतं वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये. तर म्हटलं हो असं आहे, तिथे तेवढं पाळलं जायचं, इथे ॲडव्हर्टायझिंगच्या कंपोजरला तर मग काहीच रॉयल्टी मिळत नाही आणि साऊंड इंजिनियरला त्यातून मिळत नाही. पण आम्ही सध्या त्याच्या मागे आहोत की समाव रॉयल्टी गाण्यामध्ये आम्हाला पण मिळावी. अर्थात जे 60-70 वर्षापूर्वी लताबाईंनी केलं ते खूप जरुरी आहे. सगळ्या जे लोक इन्व्हॉल्व आहेत ते सगळ्यांना मिळायला पाहिजे असं. अगदी बरोबर. मला असं वाटतं की जाहिरातीचं गाणं आणि एरवीचं भावगीत, चित्रपट गीत यात खूप फरक आहे. प्रत्येक गायक गायिका जाहिरातीचं गाणं प्रभावीपणे म्हणू शकेलच असं नाही. त्याच्यामुळे त्याचं एक वेगळी डिमांड असते, त्याच्यात एक वेगळा क्रिस्प हे असावा लागतो, इफेक्ट असायला लागतो. आणि अशी कैक जिंगल सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि मोठ्या मोठ्या म्युझिक डायरेक्टर्सनी, गायकांनी केलेली आहेत. आणि अतिशय महत्त्वाचं जे सोशल मेसेज देणारं अशी कलाकृती सर तुमच्या हातून घडली, त्याबद्दल आम्हाला सांगा. आमच्याकडे तेव्हा अशोक पत्की आणि लुई बँक्स यांनी मिळून एक हे सोशल मेसेजिंगचं पहिलं जिंगल रेकॉर्ड केलं होतं, मिले सूर मेरा तुम्हारा. कारण तोपर्यंत असा सोशल मेसेजिंगचा कुठलाही ॲडव्हर्टायझिंगचा प्रकार नव्हता. त्याच्यानंतर आपण बरेच बघितले, स्कूल चले हम वगैरे, किंवा त्याच मिले सूर मेरा तुम्हाराचं सेकंड व्हर्शन पण आलं त्याच्यानंतर. पहिलं व्हर्शन आमच्याकडे झालं होतं, जवळजवळ महिनाभर काम चाललं होतं. कारण वेगळे वेगळे लोक येऊन गाऊन जायचे आणि त्यांचे सगळ्यांचे सूर मॅच करायचे, त्यांचे टेम्पो ॲडजस्ट करायचे. म्हणजे जसं आजकाल DJ लोक करतात तसं, पण आम्हाला त्या टेपवर कापून ते करावं लागायचं. ते खूप वेळ लागला. अशोक पत्कीजी आणि मी साधारणपणे तिथे राहायलाच होतो असं म्हणा स्टुडिओमध्ये. पण फायनली ते छान झालं. ते साऊथ इंडियामधून सुद्धा काही ट्रॅक्स आले आणि असं सगळं मिळून ते जिंगल झालं. तर त्याचा छोटा पार्ट आपण ऐकूया. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा, सुर की नदियाँ हर दिशा से बहके सागर में मिले, बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के, मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा, मिले सुर मेरा तुम्हारा. चैन तरज थई म्यान तरज इकवट बनिए सान तरज. तेरा सुर मिले मेरे सुर दे नाल, मिलके बने एक नवा सुरताल. विविध प्रकारचं काम करत असताना सरांना आलेले जे विलक्षण अनुभव आहेत, मुख्य म्हणजे अनेक कलाकारांबरोबर काम करणं, म्हणजे त्या प्रत्येक कलाकाराची भावस्थिती, स्वभाव, त्यांचा कल बघून काम करणं. त्यामुळे आपण कल्पनाच करू शकतो की वनराज भाटिया असतील किंवा
अगदी आशा भोसले असतील, ह्या प्रत्येकाची भाववृत्ती लक्षात घेऊन त्यांची काम करण्याची पद्धत काय आहे, त्यांना काय मानवतं काय मानवत नाही, ह्या सगळ्याचं भान ठेवत ठेवत ते काम झालेलं आहे. म्हणून ते इतकं सुंदर झालेलं आहे. सरांकडे काही जी महत्त्वाची कामं झाली आणि महत्त्वाचे गायक गायिका, त्यांची नावं घ्यायला वेळ पुरणार नाही, इतक्या प्रकारची कामं सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या ध्वनिमुद्रणाच्या अंतर्गत झाली. अतिशय गाजलेले अल्बम आहेत सरांचे. ओंकार स्वरूपा हा त्यापैकी एक अतिशय फार मोठा महत्त्वाचा अल्बम. श्रीधर फडके यांचं संगीत आणि गायन, सुरेश वाडकरजी यांचा किती तो अल्बम लोकप्रिय झाला आणि काय दर्जाचं ते काम आहे आपल्याला सगळ्यांना माहिती, सांगायची गरज नाही. अनुप जलोटाजी, त्यानंतर स्वरसम्राज्ञीच लता मंगेशकर, आशाबाई, ह्या तर मगाशीच त्यांची नावं सांगितली. पण पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचंही रेकॉर्डिंग सरांनी त्यावेळेला केलेलं आहे. सुनीता रावचं परी हूँ मैं असेल किंवा गावस्कर आणि पॅडी शिवलकर यांचं हुकला तो संपला, जीवन म्हणजे क्रिकेटर राजा, ही सुद्धा गाणी सरांनी रेकॉर्ड केली. म्हणजे सुनील गावस्करला रेकॉर्ड करणं हा एकमेवच असू शकतो अनुभव. आणि मला असं वाटतं एक सरांना स्वतःला आवडलेलं गाणं आपण ऐकणार आहोत. पण ज्या सभागृहात आपण इथे बसलो आहे, ज्या वास्तूत बसलो आहे आणि आपल्या सगळ्यांचं जे श्रद्धास्थान आहे, विलक्षण महाराष्ट्राचं एक लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे आपले साक्षात पु ल देशपांडे. पुलंचं म्हैस हे सुद्धा सरांनी रेकॉर्ड केलं आहे. कमाल कमाल आहे. म्हणजे काय क्षण असतील ते. मला असं वाटतं तुम्ही जे श्रीमंती जी तुमची आहे ना ती या क्षणांचीच आहे. काय विलक्षण धुंदी असेल आणि पुलंना रेकॉर्ड करताना काय कसं काय होतं ते म्हणजे खूपच म्हणजे ते जे कथाकथन आपण म्हणतो ते कथा नाहीच आपल्यासमोर, तर ते पूर्ण पिक्चरच उभं राहायचं असं त्यांचं हे होतं, शैली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इवन म्युझिक, म्हणजे मी त्यांचं हार्मोनियम पण रेकॉर्ड केलेलं आहे, हार्मोनियमचा पण अल्बम रेकॉर्ड केला आहे. सगळ्याच बाबतीत ते इतके प्रोफेशनल होते. पर्टिक्युलरली म्हैसच्या बाबतीत मला एक असा अनुभव आला की म्हैस रेकॉर्डिंग करण्याच्या वेळेला मी त्यांना माईक दिला, ते पोडियमसारखं होतं, त्यांच्याजवळ असा एक तांब्या होता झालं आणि समोर मोठे मोठे दिग्गज बसलेले होते, ॲक्टिंगमधले वगैरे असे आपले सगळे मराठी आर्टिस्ट वगैरे खूप होते. आणि त्यांना मी स्टिरिओ माईक दिलेला होता दोन बाजूला, आणि त्यांचे म्हणजे जे काय त्यांचे हसणं किंवा त्यांचं जे काय रिस्पॉन्स होतील ते त्याच्यामध्ये येईल असं. तर ते चालू असताना जेव्हा सुरू झाले आहे तेव्हा ते म्हणलं की आपल्याला, म्हटलं 45 मिनिट्सचं आपल्याला करायचं आहे भाई, आपल्याला हे एक साईडला कॅसेटमध्ये 45 मिनिट्स हेच राहील आणि दुसऱ्या बाजूला दोन छोटे छोटे म्हणजे मला वाटतं अंतू बर्वा वगैरे किंवा असं ते दुसऱ्या बाजूला राहील. हां, हरिता ते असं. तर ते म्हणले ठीक आहे म्हैस, मग म्हणे 45 मिनिट्स, मग ठीक आहे. मग मी म्हटलं त्यांना की जेव्हा साधारण एक 4-5 मिनटं राहतील तेव्हा मी तुम्हाला असा मेसेज देईन की 5 मिनटं राहिली आणि मग 2 मिनटं राहिली वगैरे वगैरे. आणि मी सांगतो तुम्हाला की ते त्यांचं सुरू झालं कथाकथन आणि ते बाहेर तर पब्लिक नुसतं त्यांचं म्हणजे हा धबधबे होते आणि आम्ही कंट्रोल रूममध्ये बसलेले सुद्धा तेवढ्याच जोरात हसत होतो. शेवटी मला आलूरकर म्युझिक हाऊस पुण्याचे ते मला म्हणाले की ते बसले होते ते म्हणे अविनाश ते तू रेकॉर्डिंग बरोबर करतोय ना. म्हटलं ते बरोबर चालू आहे. म्हटलं ते म्हणे तू नुसतं हसत बसलाय बघत तुला काही आहे की नाही. म्हटलं बरोबर आहे, सगळं चाललं आहे. पण त्यांनी जे मला म्हटलं होतं की तू जरा लक्ष ठेवतोयस ना, ते तरीही मी विसरलो. त्या सगळ्या याच्यामध्ये ऐकण्यामध्ये विसरलो आणि कुठल्याही प्रकारचं हे काही केलंच नाही. आणि जेव्हा त्यांनी फेड आऊट केलं, ते संपवलं, तेव्हा मला लक्षात आलं अरे हो संपलं. आणि मग मी म्हटलं अरे आपण काही बोललोच नाही. आणि जेव्हा मी बघितलं तेव्हा त्यांचं 44 मिनिट आणि 45 सेकंद एवढा बरोबर टाईम झाला. म्हणजे पुलंचं म्हणजे कमालच होती. म्हणजे प्रोडक्शनमध्ये एवढा माणूस, म्हणजे म्युझिकमध्ये, ॲक्टिंगमध्ये, म्युझिक डायरेक्शन काय म्हणाल ते सगळ्यामध्ये ही वॉज नंबर 1. म्हणजे इतकं मला क्लासिक. आठवतं की पुलंनी एका ठिकाणी म्हटलंय की आयत्या वेळी होईल अशी एकच गोष्ट असते ती म्हणजे फजिती. त्यामुळे अनेक पुस्तकांमध्ये पुलंच्या संदर्भ आहेत की त्यांना जर आकाशवाणीवर जरी काही बोलायचं असलं तरी ते घरी ते लिहून त्याची रिहर्सल करून ते किती वेळाचं होतं. मला वाटतं ते फार मोठा त्यांनी ते घरी केलंच असणार.
कारण अदरवाईज एवढं करेक्ट टायमिंग येणार नाही. आणि ते बरोबर त्यांनी केलं आणि खरंच कमाल आहे. आणि मला खरंच आज खूप इतकं छान वाटतंय, भरून येतं की त्यांच्या या वास्तूमध्ये, त्यांचं इथे आपल्या बाजूला संग्रहालय आहे, त्याच्या बाजूला आपण हे सगळं बोलतोय आणि करतोय. किती सुवर्णाचे क्षण असतील हे आयुष्यातले, साक्षात पुलंना रेकॉर्ड करणं. मला असं सांगा सर, तुम्ही रेकॉर्ड केलेलं, कारण तुम्हालाही स्वतःचं काम आवडणं हे किती कठीण होतं हे ते वाचताना लक्षात येतं की ते नेमकेपणा साधण्यासाठी सरांनी सुद्धा इतकी मेहनत घेतलेली आहे. ती ठाई ठाई जाणवते की परफेक्शनिस्ट हा फक्त म्युझिशियन असू शकतो असं नाही, रेकॉर्डिस्टला एक परफेक्शनिस्ट असावा लागतो तो, तेव्हाच ते काम इतकं अचूक, फ्लॉलेस ज्याला म्हणू आपण. कारण रेकॉर्ड करताना किती प्रकारची संकट येतात हे सांगते आणि फक्त सरांना बोलायला सांगते. कारण आपल्याला असं वाटतं किंवा सामान्य माणसांना असं वाटू शकतं की त्यात काय गाणारा गात जातोय, वाजवणारा वाजवत जातोय, ह्यांना फक्त काय रेकॉर्ड करायचं आहे. रेकॉर्ड तर तसं नसतं, त्यात अनेक संकटं असतात. आता मी बोलते तसं तुम्हाला एखाद्या जर व्यक्तीने फ असं म्हटलं तर जो ब्लो आला हा अतिशय वाईट आहे. स म्हणताना शिट्टी येते, श म्हणताना शिट्टी येते, भ म्हणताना ब्लो येतो. एखादी व्यक्ती गाण्याच्या आवेगात अतिशय जोरात गाते, तितकं त्या रेकॉर्डिंगला सहन होत नाही. अतिशय पातळ एका तरल पापुद्र्यावर हे सगळं येत असतं. तेव्हा अति मोठा आवाज कंट्रोल करणं आहे किंवा हे सगळे त्यातले साऊंड्स कंट्रोल करणं, काढून टाकणं, त्यांच्यावर लक्ष असणं की हे सौंदर्य हानी होती आहे या गाण्याची, हे ज्याला कळतं तोच हे काम तितक्या प्रभावीपणे करू शकतो. आणि थँक्यू. अशा चालण्यांमधनं, अशा क्रायटेरियाजमधनं, अशा क्वालिटी कंट्रोल प्रक्रियांमधनं बाहेर आलेलं गाणं त्यांनाच त्यांचं आवडलेलं म्हणजे किती दुर्मिळ असेल. तर माझं असं म्हणणं आहे तुम्हाला की असं एक गाणं, अशी अनेक गाणी आहेत की जी त्यांनाच आवडलेत, आपण रेकॉर्ड केलेली. हे अतिशय, ही गोष्ट आपल्याला अदरवाईज कळली नसती जी आज आपल्याला वाचनालयाने हा जो योग आणला आहे जुळून, त्यामुळे आपल्याला रूबरू ऐकायला मिळत आहेत. त्याबद्दल खरोखर मी या संस्थेची आभारी आहे. कारण हे त्यांच्याकडनं ऐकणं हे फार एक सौख्याचा ठेवा आहे. तर सर, ते गाणं कुठलं आणि आम्हाला त्या गाण्याबद्दल सांगा आणि गाणं ऐका. अशी एक खरं म्हणाल तर खरंच गिनी चुनी म्हणतो तेवढीच तशीच गाणी आहेत. त्याच्यामध्ये लताजींचं कुछ ना कहो म्हणून 1942 लव्ह स्टोरीमधलं ते मला खूप आवडलेलं. आणि पद्मजाजी बसल्याचं तिथे त्यांचं बाळ उतरे अंगणी म्हणून गाणं अतिशय, म्हणजे माझ्या दृष्टीने मी खूप चांगलं रेकॉर्ड केलं असं म्हणेन. आणि पुढे आपण ऐकणारच आहोत गीत नया गाता हूँ, पण ते आत्ता नाही, ते कदाचित त्यांच्या उपस्थितीत नाही ऐकता येणार, पण ते पण आहे. पण ॲक्च्युली ते गाणं ते जे व्हॉईसची जी क्वालिटी ती खरंच अप्रतिम येते. आणि जेव्हा आपल्याला फायनली वाटतं की हां हे खूप छान आहे, तसं एक गाणं श्रीधर फडके आणि सुरेश वाडकर यांचं एक अल्बम, आता मला आठवत नाही पण काही बोलायचं आहे, हा असं अल्बम आहे. त्याच्यामध्ये हे गाणं होतं तुला पाहिले मी नदी. तर ते त्याचा जो साऊंड क्वालिटी आहे व्हॉईसची ती मला खूप आवडली आहे. तर ते आपण ऐकूया आता. वा, अतिशय सुंदर गाणं. आधी तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे. इतकी सुंदर ग्रेसांची कविता. आणि तो जो सगळा टोन आहे, त्या काव्याचा टोन, त्या स्वरांचा टोन हा त्यात मेंटेन झाला आहे. तुला पाहिले मी नदीच्या किनारे, तुला पाहिले नदीच्या किनारी, तुला पाहिले नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवर मोकळे. तुला
पाहिले इथे दाट छाया तुने रंग गळतात या वृक्षमाळेतले सावळे तुला पाहिले क्या बात है. थांबावंसं वाटत नाही, इतकं सुंदर सुंदर गाणं आहे. क्या बात आहे. तो खर्ज जो आवाजातला वाडकरांच्या आपल्यापर्यंत आला, तो तसा येण्यासाठी सुद्धा उत्कृष्ट रेकॉर्डिस्टच असावा लागतो. नाहीतर एखाद्या चांगला आवाज हा अधिक चांगला करून तुमच्यापर्यंत येणं ही किमया रेकॉर्डिस्ट करू शकतो. खूप आणि खूप दुसऱ्या प्रकारे सुद्धा चांगला आवाज आमच्या पुढे चांगलं उदाहरण आहे, त्याच्यामुळे आम्ही तेच म्हणून म्हटलं नमुने सगळीचकडे असतात. त्यामुळे एखाद्या वेळेला गायक वादक फ्रस्ट्रेटही झालेले आहेत, अशी पण उदाहरणं आहेत. पण खरोखर सरांसारखे जेवढे रेकॉर्डिस्ट आपल्याला मिळतील तेवढं आपलं संगीत पण चांगल्या अर्थाने चांगल्या पद्धतीने आपल्या पुढे येईल आणि आपल्या कानांचे लाड करत राहील, जसे आत्ता ह्या गाण्यात झालेत. मला असं वाटतं किती प्रकारचं गाणं सरांनी रेकॉर्ड केलं आहे. त्यात जसं ओंकार स्वरूप आहे, त्यामुळे हरिओम शरण यांची भजनं, अबिदा परवीन यांची गायकी असेल, सूफी गायकी असेल, कारण आत्ताच ज्यांचं निधन झालं पंकज उधासजी, त्यांचंही तुम्ही गझल गायन रेकॉर्ड केलं आहेत. भूपिंदर सिंग, मिताली सिंग यांची गाणी, साक्षात गुलाम अली साहेब, मेहदी हसन, आणि ज्यांच्या गायकीने गझलचं एक युग निर्माण झालं असं आपण म्हणतो, गझल किंग, ज्यांच्या आवाजाला तोड नाही असे जगजीत सिंगजी. जगजीत सिंग यांची फार मोठी कारकीर्द वेस्टर्न आउटडोअरमध्ये घडलेली आहे आणि सरांनी त्यांना रेकॉर्ड केलं आहे, त्यांना जवळून पाहिलं आहे. ती काय वल्ली होती त्याचे खूप सुंदर इंटरेस्टिंग किस्से पुस्तकात आहेत, त्यामुळे तेही तुम्ही जरूर वाचा. पण जगजीत सिंगच्याबद्दल काही गोष्टी आपल्याला कधीच कळल्या नसत्या, त्या सरांच्या माध्यमातून आपल्याला कळतात. उदाहरण अगदी देते आणि सरांना सांगणार आहे, त्यांचा एक आम्हाला किस्सा सांगा. इतके तयार कान जगजीत साहेबांचे होते की आता आपण पुढे ऐकणार आहोत की ॲनालॉग रेकॉर्डिंग म्हणजे काय आणि डिजिटल रेकॉर्डिंग म्हणजे काय. ह्या दोन वेगळ्या प्रकारे रेकॉर्ड झालेल्या गाण्यातला फरक लक्षात घेणं ही अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. पण जगजीत सिंगांना हा कान होता की त्यांना हे कळायचं की हे गाणं ॲनालॉगवर रेकॉर्डिंग केलं आहे का डिजिटलवर केलं आहे, आणि स्वतः अनेक टेक करून त्यातल्या सिलेक्टिव्ह ओळी एकत्र करून गाणं तयार होत होतं. हे सुद्धा विलक्षण माहिती जगजीत सिंग साहेबांच्याबद्दल आपल्याला नव्यानेच कळते. पण ही वल्ली कशी होती सर? ते यायचे स्टुडिओत तेव्हा काय माहोल होता आम्हाला जरा सांगा. जगजीत याचे ते एकदम म्हणजे पूर्ण माहोल एकदम बदलूनच टाकायचे आणि साधारणपणे उशिराच यायचे 12च्या सुमारास. आणि आले की, आणि दुसरी गोष्ट 10 वाजल्यापासून बुकिंग असायचं तर ते 10 वाजल्यापासून पेमेंट सगळं करायचे, पण यायचे स्वतः 12 वाजता. आणि जर का शनिवार असेल तर पहिले जाऊन टेलिफोनवर बसायचे आणि तिथून घोड्यावर बेटिंग करायचे, कारण त्यांचे घोडे होते आणि ते स्वतः रेसकोर्सवर सगळं बेटिंग करायचे. ते सगळं झालं की मग हां चलो एक चाय बनाने को बोलो, हे झालं. आणि मग म्हणायचे किसको क्या खाने का है, तर मी म्हटलं कौन सा टेप, अरे टेप बाद में, पहिले किसको क्या खाना है बोलो, या कौन सा चायनीज खाना है क्या ना, मग कोणतरी सांगायचं चायनीज, मग तो चायनीज म्हणून तो पूर्ण लिस्ट बनवायचे, तुला काय सगळं पूर्ण लिस्ट स्वतः बनवायचे, पैसे द्यायचे. हां, आणि दरवेळा असं, आणि जेवढे लोक असतील सगळ्यांसाठी ते पहिले गेला तो माणूस की मग हां अभि लगाव गाणं, असं त्यांचं ते हे असायचं. पण खूप दिलदार माणूस त्यांचा, म्हणजे दिलदारीचा एक किस्सा मी सांगतो की आमच्याकडे ते अटल बिहारी वाजपेयींचं एक काव्य त्यांनी रेकॉर्ड केलं होतं, त्याची LP रेकॉर्ड केली होती. तर ते होती संवेदना म्हणून. त्या संवेदनामध्ये जी गाणी ते रेकॉर्ड करत होते तेव्हा 3 गाणी ऑलरेडी रेकॉर्ड झालेली होती. त्या दिवशी आम्ही 4थं गाणं रेकॉर्ड करणार होतो आणि माझ्या असिस्टंटनी ती टेप जी आहे ती 3ऱ्या गाण्याच्या एंडपर्यंत आणून ठेवलेली होती.
आणि तो बाकी काहीतरी काम करत होता. तेवढ्यात काही म्युझिशियन आले. ते म्हणे अरे कल हमने जो किया ना वो सुनते ना गाना, गाना नंबर 2 सुने. तर मी म्हटलं हां सुन लेते. तर त्यांनी स्वतःच रिवाइंड केलं त्या म्युझिशियननी आणि 2 नंबरचं गाणं प्ले केलं. 2 नंबरचं गाणं प्ले केल्यानंतर जे गाणं संपलं तेव्हा सुभाष माझा असिस्टंट तिथे नव्हता. त्यांनी ते 2 नंबरचं गाणं झाल्यानंतर तिथे स्टॉप केलं. आणि आता ह्या कंडिशनमध्ये त्या टेपचा स्टार्ट जो होता तो 3 नंबरचा गाण्याचा स्टार्ट होता. आणि सगळं झालं आणि सुभाष खूप बिझी होता त्या कामामध्ये बाहेर. आणि माझं त्याच्याकडे काही लक्ष नव्हतं की यांनी काय केलं तिकडे. आणि मग जेव्हा आले तर चला टेक करूया म्हटलं तर यांनी याला माहीत होतं की आधी की आपण ते 3ऱ्या गाण्याच्या एंडला आपण केलं आहे. पण ॲक्च्युली ते तेव्हा 2ऱ्या गाण्याच्या एंडला टेप आलेली होती. आणि त्यांनी सगळी गाणी आणि आम्ही पहिला जो टेक करायचो तो सगळी ट्रॅक्स रेकॉर्ड करायचो. आमच्याकडे जेव्हा 24 ट्रॅक रेकॉर्डिंग व्हायचं तर त्यांनी सगळेच्या सगळे टेप रेकॉर्डिंग रेडीमध्ये टाकले आणि चालू केलं. आणि गाणं संपत आलं तेव्हा त्याला वाटलं अरे आपलं हे फुटेज असं काय येतं आहे. आपलं आधीचं गाणं कुठे गेलं तर त्या आधीच्या गाण्यावर पुसून त्याच्यावर हे गाणं रेकॉर्ड झालेलं होतं. आणि त्याला असा घाम फुटला. त्याला वाटलं आता आपली नोकरी जाणार, आपल्याला आता पैसे भरावं लागणार सगळं. तर मी म्हटलं तू आत्ता गप्पच काही सांगू नको कोणाला, बघू आपण. आणि सगळं झालं आणि लोक छान झालं म्हणून गेले. आणि जगजीतजी त्या सगळ्यांबरोबर गायचे ॲज अ पायलट ट्रॅक म्हणून. तर ते दुसऱ्या दिवशी आले म्हणे आपण डब करूया 4थं गाणं जे आपण काल केलं होतं. आम्ही म्हटलं ठीक आहे. तर ते गेले आणि आतमध्ये ते बसायचे आणि हार्मोनियमवर बसून म्हणजे पहिले घोडे बिडे झाल्यानंतर शनिवार होता त्याच्यानंतर ते बसले हार्मोनियमवर आणि मला म्हणाले लगाव. तर मी गाणं लावलं तर ते गाणं ते हार्मोनियमचं ट्युनिंग बघायचे. आणि टेप जी होती आमची 24 ट्रॅक टेप त्याला स्पीड कमी जास्त करता यायचा, त्याच्यामुळे सूर पण कमी जास्त व्हायचा. तर तो पूर्ण अगदी मायन्युटली ॲडजस्ट करायचे ते, कारण दरवेळेला त्या टेपचं आणि त्या हार्मोनियमचं संबंध बरोबर आला पाहिजे असं त्यांचं हे असायचं. तर ते झालं त्यांचं. अभि करेंगे हां, चाय लाव म्हणजे मी सुभाषला म्हटलं आपण आता जाऊन बोलायला पाहिजे. तर म्हटलं पण काय बोलायचं सर. म्हटलं काय नाही, काय झालं ते सांग त्याला, आता काय करायचं. आम्ही गेलो आतमध्ये. तर तो सुभाष त्यांना म्हणाला सर एक प्रॉब्लेम आहे. तर जगजीजी इतके म्हणजे सगळ्यांना मदत करणारे, क्या पैसे चाहिए क्या, लगेच त्यांचा मागे नहीं सर पैसे नहीं चाहिए. क्या हो गया, नहीं गाना इरेज हो गया. कौन सा, वो 3 नंबर का इरेज हो गया. ऐसे कैसे, क्या क्या इरेज हो गया, मतलब मेरा वॉइस या कुछ क्या इरेज हो गया. तर म्हटलं सब इरेज हो गया. तर ते पहिले थोड्या वेळ आमच्या दोघांकडे बघितले आणि मला म्हणाले अरे यार हम लोग यहाँ पे आते हैं कि तुम रिकॉर्डिंग बहुत अच्छा करते हो इसलिए, लेकिन आज मुझे पता चला कि तुम इरेज भी बहुत अच्छा करते हो. इतना पूरा का पूरा सही इरेज किया तुमने. म्हटलं सर ऐसा हो गया, छोड़ दो कोई बात नाही. आता सुभाषला वाटलं की आता आपल्याला हे होणार की हा जाऊन आमच्या ओनरना कंप्लेंट करणार आणि आता सगळं ते हे एवढे म्युझिशियन वाजून गेले त्यांचे पैसे. म्हणजे माझं तर पूर्ण मी जन्मभर काम केलं तरी मला तेच करत बसावं लागेल. तर म्हटलं काही नाही बघूया. जयजीजी एवढे सिंपल, ते काय म्हणाले इरेज हो गया ना जाने दो. म्हटलं सर लेकिन वो फिर गाना वो एक गाना कम हो जाएगा क्या फ़र्क पड़ता है, मग इतने ही गाणे रहेंगे. तर 7 गाणी होती पण ते दोन्ही बाजूला ॲडजस्ट करण्यासाठी म्हणून 3-3च गाणी ठेवली त्यांनी. आणि फायनली त्या संवेदनाच्या अल्बमवर 6च गाणी आहेत. तरी म्हणाले ते दुसरं एक गाणं ते पण जाऊ दे, 6 गाणी आपण त्याच्यावर ठेवायची आहेत. हे त्यांचं म्हणजे कमाल. आणि ती गोष्ट त्यांनी म्हणजे कोणालाही म्हणजे कधीतरी असं असतं ना की कोणी अरे मालूम आहे मेरा पुरा गाणं इरेज की असं एका शब्दाने कोणाला त्यांनी कधी सांगितलं नाही. हे त्यांचं खरंच मोठेपणा होतं. हे आम्हाला इतकं ते टचिंग झालं की इज सच अ जेम ऑफ ए पर्सन. म्हणजे त्याच्याचमुळे ते जगजीत खऱ्या अर्थाने झाले असं मी म्हणू शकेन. त्यांचं तुम्ही रेकॉर्ड केलेलं एक गाणं आपल्याला या टप्प्यावर ऐकायचं हो, आहे, yes. जे ऐकलंच पाहिजे. कारण आता जगजीतजींना आपण स्मरतो ते त्यांच्या त्या मखमली आवाजासाठी, त्या शब्दोच्चारांसाठी, त्या सुरांसाठी. आणि सरांनी रेकॉर्ड केलेलं त्यांचं अतिशय सुंदर गाणं आपण ऐकूया. ha 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 ha
वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है, होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है। इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज है, होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है। उनसे नजरें क्या मिली, रोशन फिजाएं हो गई। हा ला 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 ला। उनसे नजरें क्या मिली, रोशन फिजाएं हो गई। आज जाना प्यार की जादूगरी क्या चीज है, आज जाना प्यार की जादूगरी क्या चीज है। इश्क कीजिए फिर समझिए, इश्क कीजिए फिर समझिए, जिंदगी क्या चीज। काही कलाकार आणि स्टुडिओ आणि रेकॉर्डिस्ट यांचं इतकं सुंदर नातं निर्माण होतं की खरोखर स्टुडिओ म्हणजे एक घर आणि एक कुटुंबच ते असतं. अशा अर्थाने जगजीत सिंग यांना पुत्रनिधनाचा फार मोठा धक्का पचवावा लागला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण हळूहळू त्यातून त्यांना बाहेर काढण्याचं काम हेही वेस्टर्न आउटडोअरनीच केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण कलाकाराला एक कलाकारच समजून घेऊ शकतो. त्यांना त्यातून बाहेर काढताना, त्यांना रेकॉर्ड करताना सरांनी आणि सगळ्यांनीच त्यांना जो काही आधार दिला त्यातून ते पुढे थोडं थोडं त्यांनी गाणं सुरू केलं असं आपल्याला लक्षात येतं. अनेक गोष्टी ह्या पुस्तकात आपल्याला नव्याने कळतात. मला असं सांगा सर, यातून पुढे नंतर तुम्ही मराठी चित्रपट काही केलेत हो, त्याबद्दलचं म्हणजे पहिले लँग्वेज आपण म्हणूया त्याच्यातले हिंदी फिल्मच्या ऐवजी आधी हे आले, तर त्याच्यामध्ये हरियाणवी होते, गुजराती होते, तर मराठी पण होते. आणि मराठी खूप सुंदर म्युझिक दिलं होतं आनंद मोडक यांनी. ते 2 चित्रपट होते, कळत नकळत आणि चौकट राजा म्हणून. तर ते सगळी गाणी आमच्याकडे रेकॉर्ड केली त्यांनी. आणि अमोल पालेकर त्यांनी त्यांचं आखरीत म्हणून पिक्चरचे गाणी सगळी रेकॉर्ड केली. आणि पुढे जाऊन त्यांनी हिंदी पण केली. म्हणजे आम्ही थोडासा रुमानी हो जाय म्हणून पिक्चर होतं त्यांचं, आणि अनकही म्हणून एक अतिशय अप्रतिम चित्रपट होता, त्याच्यातली पण गाणी आमच्याकडे रेकॉर्ड झाली. त्यांनी अमोल पालेकरांनी ॲक्च्युली किशोरीताईंवर एक भिन्न षड्ज म्हणून एक डॉक्युमेंटरी केली होती अनुभवपटाचा. तर त्याचंसुद्धा पूर्ण मिक्सिंग त्यांनी माझ्याकडे करायला सांगितलं. कारण ॲक्च्युली मी तेव्हा वेस्टर्न आउटडोअर बंद झाला होता तेव्हा. ते 2005 का 2006 सालची गोष्ट आहे मला वाटतं. तर तेव्हा मी एका इन्स्टिट्यूटमध्ये झीमा म्हणून इन्स्टिट्यूट होती, त्यांच्या स्टुडिओमध्ये होतो. आणि तिथे शिकवायचो. तेव्हा काही काम असेल तर तिथे करायचो. पण अगदी छोटासा स्टुडिओ होता. तर ते मला भेटायला आले तिथे आणि म्हणाले, अरे असं असं गाणी आहेत, आम्ही रेकॉर्ड केले, फक्त मिक्स करायचं आहे चांगलं, तर तू करशील का? मी म्हटलं आता माझ्याकडे काय स्टुडिओ नाही असं वेस्टर्न, इथेच मी करू शकेन. त्यामुळे तुम्ही कुठेही करा, करायचं तुम्हाला आहे. म्हटलं ठीक आहे, मग मी इथेच करतो, त्यामुळे करा. आणि त्याप्रमाणे मी ते भिन्न षडचं पण सगळी गाणी ती मिक्स केली त्यांच्यासाठी.
पण बेसिकली त्यांचे हे जी गाणी होती अनकही मधली वगैरे वगैरे, ती खूप अतिशय सुंदर झाली होती. जयदेव साहेबांचं म्युझिक. हा, जयदेव साहेबांनी ते म्युझिक केलं होतं. तर त्यातलंच एक गाणं मला ऐकावं असं वाटतं. कारण जयदेव साहेब सुद्धा प्रचंड परफेक्शनिस्ट आणि हो. कठीण चाली बांधणारे संगीतकार. Yes. अतिशय सुंदर गाणं आशाबाईंच्या आवाजात आहे, आपण ऐकूया.